हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा तळणीचे मोदक बनवलेले आहेत। मस्त असे बनवलेले आहेत बघा। याला कळ्या किती छान अशा पडलेल्या आहेत, मस्त झालेले आहेत। आणि इथे आपण मोदक बनवण्याची नवीन ट्रिक वापरलेली आहे। वाटीच्या साहाय्याने आपण हे मोदक बनवलेले आहेत। नक्की या पद्धतीने बनवून बघा, मस्त झालेले आहेत बघा, एकदम खुसखुशीत कुरकुरीत। मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, एकदम खुसखुशीत झालेले आहेत बघा, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत बघा। मी तुम्हाला तोडून दाखवते। मस्त एकदम छान आतून भरपूर असं सारण भरलेलं आहे, छान झालेले आहेत मस्तच। तुम्हाला बघून कळत असेल किती छान असे मोदक झालेले आहेत। तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे आपण साजूक तूप घालणार आहे। इथे बघा 2 चमचे मी तूप घातलेलं आहे बघा। आता तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। आता आपलं तूप थोडंसं गरम झालेलं आहे। त्यामध्ये बघा इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता हे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये। 1 ते 2 मिनिटं चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा। ते ड्रायफ्रूट्स चांगले आपले परतलेले आहेत बघा। त्यामध्येच आता मी इथे 1 कप इथे मी खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। मी इथे ओलं खोबरं घेतलेलं नाही, सुकं खोबरं इथे आपण सुकं खोबरं वापरणार आहे। म्हणजे हे मोदक आपण महिनाभर जरी ठेवले तरी पण ते छान टिकतात बघा। सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला छोट्या खिसणीनेच खिसून घ्यायचं आहे, मोठ्या खिसणीने खिसायचं नाही बघा। आता हे खोबरं मी छान असं खिसून घेतलेलं आहे 1 कप। आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान असं खोबरं आपलं परतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। सुकं खोबरं आपलं परतलेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। इथे बघा पद्धतीने मी पसरवून घेते आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा। इथे बघा मी थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे। आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे बघा मी थोडंसं जायफळ यावर खिसून घेणार आहे। छान चव लागते बघा, खिसून असं घालायचं जायफळ, थोडंसं चव पण छान लागते। इथे बघू शकताय थोडं जायफळ मी घातलेलं आहे खिसून। आता यामध्ये इथे मी 2 चमचे इथे पावडर घातलेले आहे बघा। ऑप्शनल आहे पण खव्यासारखे आपली टेस्ट येते बघा। आपल्या मोदकाला मोदक खव्यासारखे लागतात। आता त्याच कपाने मी, ज्या कपाने आपण सुकं खोबरं घेतलं होतं त्याच कपाने मी पाव कप इथे पिठी साखर घातलेले आहे। इथे बघा आपल्याला थोडंसं मिक्स करून, थोडंसं असं या पद्धतीने मी मिक्स करून घेते आणि या पद्धतीने थोडंसं चोळून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं यातलं बघा। छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। आता सारण तयार झालेलं आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 1 कप त्याच कपाने थोडंसं दाबून असा मैदा घेतलेला आहे आणि इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि त्याच कपाने पाव कप इथे रवा घेतलेला आहे। आणि आपले मोदक छान असे खुसखुशीत मस्त व्हावे त्यासाठी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। बेसन जरूर घाला, त्यामुळे आपले मोदक छान असे खुसखुशीत होतात। आणि अजून छान असे खुसखुशीत आपले मोदक होण्यासाठी 3 चमचे मी इथे 3 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे। तुपामुळे मोदकाला खूप छान चव लागते। तुम्ही तेल पण घालू शकता पण तुपामुळे छान चव लागते। इथे बघा मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला असं आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला हाताने असं व्यवस्थित असं सगळ्या पिठाला तूप असं लावून घ्यायचं आहे बघा। मूठ वळून मूठ छान अशी वळली जाते बघा। मस्त असं आपलं तूप सगळीकडे लागले गेलेलं आहे। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण नाही, मिडियम असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघा थोडं थोडं पाणी घालत मी पीठ मळून घेते। थोडंसं घट्ट असलं तरी चालतं पण पातळ करू नका। आपलं छान असं मिडियम असं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकताय। मस्त असं पीठ आपलं मळून घेतलेलं आहे बघा। छान असं या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे झाकून आता 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे बघा। यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटं छान असं भिजू द्यायचं आहे। पीठ आपलं 10 मिनिटं बघा इथे छान भिजलेलं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आपल्याला हे 1 मिनिटं छान असं मळून घ्यायचं आहे बघा, एकजीव करून घ्यायचं आहे। 1 मिनिटं छान मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। इथे बघा मी छोटे छोटे याचे गोळे करून घेते। सगळे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपले छान असे मोदक एकसारखे तयार होतात। मी छोटे छोटे या पद्धतीने गोळे करून घेते बघा। या पद्धतीने सगळे मी गोळे करून घेते। इथे बघा गोळे मी करून घेतलेले आहेत। झाकून ठेवायचं आहे, नाही तर सुकतात बघा।
आणि इथे बघा पोळपाट लाटणं इथे मी मैदा घेतलेला आहे लावायसाठी. थोडंच लावायचा मैदा, जास्त लावायचा नाही बघा. इथे घ्यायचं आणि थोडंसं मैदा लावायचा आणि इथं आपल्याला एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे बघा. जाड लाटायची नाही, नाही तर जाड पारी लाटली की आपले मोदक मऊ होतात बघा. एकदम जमेल तेवढी पातळ अशी आपण पारी लाटून घेणार आहे. एकदम पातळ लाटायची म्हणजे छान असे कुरकुरीत खुसखुशीत मोदक होतात. ते पातळ एकदम पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि एकदम छोटी वाटी घ्यायची बघा या पद्धतीने आणि त्या वाटीमध्ये आपण पारी घालून घ्यायची बघा. थोडंसं मध्ये आपण या पद्धतीने सेट करून घ्यायचं, थोडंसं दाबून घ्यायचं मध्ये. इथे बघा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं 2 ते 2.5 चमचे आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे यामध्ये. इथे मी बघा सारण घालून घेते, थोडंसं दाबून घ्यायचं बघा. या पद्धतीने सारण भरून घेतलेलं आहे बघा. 2 ते 2.5 चमचे मी सारण घातलेलं आहे बघा. भरपूर सारण घालायचं आणि इथे बघा या पद्धतीने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे बघा या पद्धतीने जवळ कळ्या पाडायच्या बघा. छान असा मोदक एकसारखे तयार होतात बघा. अशी वाटीने मोदक नक्की तुम्ही एकदा बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने झटपट असे मोदक तयार होतात आणि सोप्या पद्धतीने कळ्या पडल्या जातात बघा. एकदम झटपट अशा होतात बघा. सगळ्या कळ्या अशा पाडून घ्यायच्या आणि जे वर पीठ येतं बघा ते काढायचं, एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढायचं बघा. मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. मस्त छान असं मी वरचं पीठ काढून घेते बघा. जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि छान असं याला बघा छान टोक तयार होतं बघा वर असं. याच पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते. मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत बघू शकताय. एक तयार झालेला आहे, मी दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. मी पारी लाटून घेतलेली आहे आणि अशी वाटीवर घालून घ्यायची असे. यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपल्याला यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबायचं आहे वरनं असं. थोडंसं दाबून सारण भरून घ्यायचं आणि छान अशा आपण आता कळ्या पाडून घेणार आहे बघा. या पद्धतीने भरपूर सारण भरायचं म्हणजे छान असे लागतात बघा मोदक आणि झटपट अशा बघा आपल्या कळ्या पडल्या जातात बघा. अशा जवळ पाडायच्या म्हणजे दिसायला छान दिसतात आणि झटपट असे आपले मोदक बनले जातात बघा. हा दुसरा पण मोदक मस्त असा बनलेला आहे बघा. छान असा बनवून घेतलेला आहे बघा. वाटीच्या साहाय्याने आपण छान असं मोदक बनवून घेतलेले आहेत बघा. मस्त कळ्या पडल्या जातात आणि हे मोदक आपण तेलामध्ये जेव्हा तळायला घालतो त्यावेळी छान असे कळ्या फुलतात बघा. एकदम अशा फुलासारख्या फुलतात आणि दिसायला छान दिसतं बघा. याच पद्धतीने सगळे मोदक मी बनवून घेणार आहे. इथे बघू शकताय सगळे एकसारखे मोदक आपले बनलेले आहेत आणि छान झटपट झालेले आहेत बघू शकताय. मस्त दिसत आहेत बघा. हे मोदक आपले सगळे तयार झालेले आहेत. मी आता तळणार आहे बघा, तळून घेणार आहे बघा. छान मोदक तयार झालेले आहेत. आता इथे बघू शकताय आपले मोदक सुकू नयेत म्हणून मी इथे कॉटनचं कापड घातलेलं आहे बघा. थोडेसे आपले मोदक आपण तळायला घालणार, थोडे आपले दुसरे तळूसपर्यंत थोडेसे सुकतात बघा. त्यामुळे सुती कापड टाका. ओलं वगैरे केलेलं नाही, सुकंच कापड टाकलेलं आहे. तेल मीडियम गरम केलेलं आहे, त्यामध्ये मी मोदक घालून घेते. तेलात बसतील तेवढे आपल्याला घालून घ्यायचे आहेत बघा आणि मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत बघा. इथे बघा गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे आणि छान असे आपण तेलात बसतील तेवढे घातलेले आहेत. मीडियम फ्लेमवर आपल्याला चांगले हलक्याशा गोल्डन कलरवर याला तळून घ्यायचे आहेत. छान आपले मोदक तळून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही. कलर छान आलेला आहे बघा, मस्त झालेले आहेत बघा. आता राहिलेले पण मी तळून घेते बघा. मस्त झटपट तळले जातात बघा छान असे आणि मीडियम फ्लेमवर तळायचे म्हणजे छान असे खुसखुशीत तळले जातात बघा. एकदम छान असे बघा. हे पण मोदक छान तळून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही. मस्त कलर आलेला आहे, दिसायला पण छान दिसत आहेत बघा. हे तेल नितळून मी काढून घेते बघा. सगळे एकसारखे तळलेले आहेत आणि छान झटपट आपले मोदक झालेले आहेत तळणीचे बघा. मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत. इथे मैदा वापरलेला आहे, तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता. असे मोदक नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने तळणीचे मोदक नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल, नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.